यावर्षी पाऊस जास्त झालाय. उसाला फुटवा नाही. कोणती कृती करावी? यावर्षी पावसाचा कहर काही औरच होता. दरवेळेला पाऊस काही अशा पद्धतीनं पडतो की आपल्या आयुष्यभराचा अनुभव शून्य होतो. यावर्षीही पाऊस पडण्याचं स्वरूप नेहमीपेक्षा संपूर्णपणे वेगळं होतं. ज्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊसाची लागवड केली आहे, त्यांच्या शिवारामध्ये सध्या कमी फुटव्यांची समस्या ते अनुभवत आहेत. सर्वत्र ऊस एकशिवडी वाढलाय. काय कारण असावं बरं? ज्यावेळेला जोराच्या पावसामध्ये आपण ऊसाची लागण करतो, त्यावेळेला ऊसाच्या कांडीमधून कसाबसा कोंब बाहेर येतो. या फुटलेल्या कोंबाच्या बुडाला अतिशय सूक्ष्म पेरं असतात. प्रत्येक सूक्ष्म पेऱ्याला एक सूक्ष्म डोळा असतो. या डोळ्यांमधून छोटे कोंब फुटतात, ज्याला आपण फुटवे म्हणतो. पण ज्या वेळेला शिवारामधून सतत पाणी वाहते, त्यावेळेला या डोळ्यांना इजा होते आणि फुटवे फुटत नाहीत. म्हणून ऊस एक शिवडी वाढतो. पण कोणत्याही वनस्पतीचं प्रमुख कर्तव्य असतं की आपली पुढची पिढी निर्माण करणं. ही पिढी फुटव्यांच्या माध्यमातून तयार होते. सदर ऊस हा अतिपावसामुळं एक शिवडी वाढला आहे. अशा ऊसामध्ये जर आपण फुटव्यांची संख्या वाढवायची असेल तर रोपांमध्ये सायटोकायनिन या संप्रेरकाची निर्मिती करणं गरजेचं आहे. हे संप्रेरक रोपाच्या मुळीच्या शेंड्यावर तयार होतं. बहुतांश वेळा हे नैसर्गिकरित्या होत असतं, पण अशा अडचणीच्या वेळेला मानवी हस्तक्षेपाची गरज पडते. या सृष्टीमध्ये असे बरेच जीवाणू आहेत जे सायटोकायनिन या संप्रेरकाची निर्मिती करतात. अशा जीवाणूंचा आपण जर वापर केला तर हे जीवाणू मुळीच्या शेंड्यावर या संप्रेरकाची निर्मिती करतील. जसे सायटोकायनिनची निर्मिती या जीवाणूंच्या मार्फत होते, तसेच फुटव्यांची निर्मिती देखील होते. हे तयार झालेल्या फुटव्यांच्या उत्तम वाढीसाठी इतर जीवाणू जसे की नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद उपलब्ध करणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणाऱ्या जीवाणू आणि सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणं आवश्यक आहे. या ऊसात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्याचा 3 फवारण्या घेणं आवश्यक आहे. ज्यावेळी पिकांवर जैविक अजैविक ताण पडतो, अशा वेळेला जीवाणू आपल्या मदतीला येतील. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.